हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता सकाळची वेळ होती आणि इथे डोसे बनवायला घेतले होते आणि हे पिठामध्ये ना ते उडदाच्या डाळीला सालं होती ना, त्याच्यामुळे हे पीठ असं दिसतं आहे। पण म्हणजे म्हणून जरा थोडासा कलर असा चेंज झालाय, पूर्ण व्हाईट असे डोसे नाही आले, थोडा पिवळसर कलर आलाय। आणि रिदेश पण इकडे आलेला, त्याला ना म्हणजे तो माझ्या हातातून चमचा घेत होता, त्याला ते बॅटर म्हणजे फिरवायचं होतं, म्हणजे आपण पसरवतो ना बॅटर तसं त्याला करायचं होतं। मग तो इथे आलेला, मग त्याच्याकडून ना मी काय काय डोसे ना असे फिरवून घेतले, असं हात हे करून, त्याचा हात धरून असं थोडं, म्हणजे त्याने स्वतःहूनच बोलला, मी काय त्याला बोलली नव्हती कारण मला पटपट करायचे होते। म्हटलं जाऊ दे, तो स्वतःहून बोलतो आहे तर। आणि इथे थोडंसं पीठ मी बाकीचं ठेवून दिलं होतं आणि इथे ना मी बसलेली चटणी पण बनवली होती, ते मी शूट नाही केलं, लाल मिरचीची चटणी बनवलेली। आणि इथे चायसोबत मी डोसा खाते आहे आणि रिदेश पण आला होता। रिदेशचा तर नाश्ता झाला होता लवकर आणि चहासोबत पण चांगला लागत होता डोसा। तर इथे मी माझा नाश्ता वगैरे केला। इथे रिदेशचा एक गेम चालू होता, स्विंगमध्ये झोपून तो टॉवर बनवत होता, तर असं एक त्याचा आहे हा एक गेम। आणि माझं तिकडे आतमध्ये जेवणाचं काम चालू होतं। तर आज बनवायची होती वाटाण्याची भाजी, त्या खाली भंडारा होता ना, त्याच्यामुळे म्हटलं जास्त काय बनवणार नाही, तर वाटाण्याची भाजी बनवलेली आणि डोसे होते, तर ते आम्ही खाल्लं दुपारच्या लंचमध्ये। भाजी चांगली झाली होती। रिदेश पण ही खातो, म्हणजे त्याला आवडतं कडधान्याची कुठली पण भाजी बनवली तर। आणि ते संध्याकाळी मग रिदेश तयारी करत होता, थोडं जरा डीमार्टमध्ये जायचं होतं थोडंसं सामान आणायला, तर इथे रिदेश तेच त्याची तयारी वगैरे करतो आहे। आणि खूप जरा एक्सायटेड झालेलं, बाहेर जायचं होतं ना, त्याला दुपारपासून सांगत होतो येणार आहेस का, येणार आहेस का, आपल्याला जायचं आहे असं। वर बघ, इकडे नीट नाही विचारले, थांब। ॲक्च्युली हे सगळं रिदेशचं सामान आहे, म्हणजे पोहे, कुरमुरे, मखाणे वगैरे, असं ते ब्रेकफास्टला वगैरे मी कधी चिला वगैरे बनवते ना त्याच्यासाठी लागतं। त्याच्यानंतर मग तेल संपलेलं तेवढं घेतलं आणि निघालो। तर इथे पॉपकॉर्नला एवढी गर्दी होती ना, असं वाटत होतं उगाच थांबलो, तेवढ्या वेळात आम्ही घरी पोचलो असतो, पण आता म्हटलं जाऊ दे, ह्याला पाहिजे होते, मग त्याच्यासाठी मग घेतले, त्याला आवडतात ते पॉपकॉर्न। तर मग बेसन बनवण्यासाठी चणा डाळ घेतली होती, तर घरी आल्या पटकनच चणा डाळ मी आधी भाजायला घेतली चक्कीमध्ये टाकण्यासाठी। आणि रिदेशनं इथे त्याचं जे फ्रूट आहे ना ते खात होता। आणि मग नंतर आम्ही थोड्या वेळाने परत खाली गेलो होतो गणपती बघायला, तर थोडे आम्ही गणपती बघितले, काय काय गणपती गेले होते 7 दिवसाचे, तर ते नाही बघायला भेटले, आम्हाला जाता नाही आलं काही कारणामुळे। तर मग इथे एक गणपती बघितला, तर इथे मस्त देखावा असा होता, म्हणजे जे आता मोबाईल असतं कसं स्क्रीन टाईम वगैरे मुलांचा वाढला आहे, पॅरेंट्स वगैरे जास्त म्हणजे मोबाईल वगैरे देतात, म्हणजे तो तसं एक असा टॉपिक होता, त्याच्यावरती असं म्हणजे छान असं त्यांनी असं मांडलेलं पूर्ण असं देखाव्यासारखं, खूप छान वाटलं। आणि आम्ही गेलो ना तेव्हा ते सुरू झालेलं, त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यापासून लास्टपर्यंत पूर्ण बघायला मिळालं। हे बघा की छान मस्त असं डेकोरेशन केलं सगळं, हॉस्पिटल वगैरे सगळं। त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो, तिथे असं सूचना लावलेल्या पालकांनी मुलांसोबत कसं वागायचं, तिथे थोडं उभं राहून मी ते जरा वाचत पण होती, तर असं। आणि तो हा गणपती आहे, म्हणजे असं दगडूशेठ असं म्हणतात त्याला, बदलापूरचा दगडूशेठ असं त्यांनी हे केलेलं, त्या टाईपचीच अशी मूर्ती होती। त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी पुढे गेलेलो, तर तिथे हा एक आम्ही गणपती बघितला आणि तिथे थोडं आरतीची वेळ वगैरे झालेली, तर तिथून आम्ही पटकन दर्शन घेऊन मग निघालो। आणि मग नंतर आम्ही आमच्या सोसायटीमध्ये आलो, आमच्या सोसायटीचा गणपती बसलेला, आम्ही गेलोच नव्हतो पाया पडायला, तो। आणि खाली भंडारा होता, गोंधळ वगैरे होता, तर जेवण वगैरे होतं। तर असा होता आजचा दिवस। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।